ठाणे जिल्हा रुग्णालयात 10 महिन्यामध्ये 3040 शस्त्रक्रिया. शासकीय रुग्णालय म्हटलं की नाके मुरडली जातात. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यातील ठाणे जिल्हा विठ्ठल सैना या शासकीय रुग्णालयात आता जोखमीच्या शस्त्रक्रियेची संख्या काही दिवसात वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. 10 महिन्यात 3040 शस्त्रक्रिया पार पडल्या असून त्यामध्ये 2367 अवघड शस्त्रक्रिया आहेत, तर सरासरी 300 ते 325 शस्त्रक्रिया एका महिन्याला होताना दिसत आहेत. यासाठी ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तेथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूला ही पॉवर मिळत असल्याचं दिसून आलं आहे. टेंभी नाका परिसरात असलेल्या ठाणे जिल्हा विठ्ठल सैना या शासकीय रुग्णालयाचे सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये रूपांतर होत आहे. त्यामुळे जुने रुग्णालय पाठवून नवे रुग्णालय उभारण्याचं जोरात काम सुरू आहे. त्यामुळे हे रुग्णालय तात्पुरत्या स्वरूपात वागळे इस्टेट येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. मात्र तात्पुरत्या स्थलांतरित झालेल्या रुग्णालयात ही उपचार करताना रुग्णांची गैरसोय होणार नाही याची दक्षता आरोग्य प्रशासनाने घेतली आहे. रुग्णालयात दर दिवशी सुमारे 500 ते 600 रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. काही वेळा या रुग्णांवर लहान मोठ्या शस्त्रक्रिया पार पडल्या जात आहेत. एका महिन्याला सरासरी 300 ते 325 शस्त्रक्रिया पार पडत आहेत. जून ते मार्च 2024 या 10 महिन्यांपर्यंत 3040 रुग्णांवरती यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. यासाठी रुग्णालयातील शस्त्रक्रिया कक्षात आधुनिक उपकरणे असून मोठ्या कुशलतेने वैद्यकीय तज्ज्ञ रुग्णांच्या शस्त्रक्रिया करत आहेत. गेल्या वर्षी आपण नवीन सिव्हिल हॉस्पिटल बांधतोय 900 बेडचं सुपर स्पेशालिटी. तर त्यासाठी ती जागा खाली करून आपण टेम्पररी जागेवर मेंटल हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्ये इकडे आलेलो आहे. परंतु आमचा पहिल्यापासून कटाक्ष हाच होता की जरी आपण टेम्पररी इथे हॉस्पिटल सेटअप केलं आहे, आपण तो हॉस्पिटल तयार व्हायला वेळ लागेल, त्यावेळेपुरता कुठल्याही रुग्णाला, ठाणे जिल्ह्यातल्या रुग्णांना कुठलाही काही त्रास होऊ नये यासाठीचं जे काही त्यांना आपण तिथे सेवा देत होतो किंबहुना त्यापेक्षा चांगली सेवा इथं देता येईल ह्या पहिल्या दिवसावरून हाच कटाक्ष आपण जोपासला आहे. म्हणून त्याचं फलित असं झालं की आपली ओपीडी दिवसाला 400-500ची ओपीडी इकडे असते. डिफिकल्ट लोकेशनला आहे तरी लोक येतात. पेरिफेरीवरनं रेफरलचे जिल्ह्यातनं पालघरला हॉस्पिटल त्याच्याकडे पेशंट येतात. त्याचंच एक आहे की आपण जवळपास 3000च्या वरती ऑपरेशन या 8 महिन्यात आपण केलेलं आहे. आणि धडपड हीच आहे की हे टेम्पररी हॉस्पिटल आहे, तिथल्या सर्व्हिसेस कुठले बाधित होऊ नये. आपण जर बघितलं तर नक्कीच आमच्याकडचे सगळे डिपार्टमेंट जे आहेत ते अतिशय सुंदरपणे काम करतात. आमचे डॉक्टर असेल, स्टाफ असेल, इकडे जेवढे काही कर्मचारी आहेत स्थलांतर केल्यानंतरही ज्या जोमाने काम करतात आणि त्याचंच हे फलित आहे. आणि कुठली गोष्ट आम्ही असं बंद ठेवली, तिथून इथं शिफ्ट केलं आहे, टेम्पररी जागेवर आहे म्हणून कुठली गोष्ट बंद ठेवली नाही. आमचे सगळे डिपार्टमेंट सुसज्जपणे आणि अतिशय चांगल्या प्रमाणे इथे चालू आहेत. ऑपरेशन थिएटर्स असतील किंवा ज्या डिपार्टमेंट, सर्जिकल डिपार्टमेंट्स असतील किंवा बाकीचे डिलिव्हरीचे वार्ड्स असतील किंवा बाकी कुठले ICU असेल, सगळे डिपार्टमेंट फुल फ्लेज आणि ज्या मोठ्या कॅपॅसिटीने जेवढी आमची कॅपॅसिटी त्यापेक्षा जास्त पेशंट आम्ही इथे ॲडमिट करून त्यांना ट्रीट करतो आहे. त्याचंच एक आहे की जिल्ह्यातल्या लोकांना त्याचा त्रास नाही. आमचा रेफरली रेट खूप कमी आहे. तर मॅक्झिमम लोकांना इथे ऑपरेशन करणं, ट्रीटमेंट करणं ह्याच आमचा कटाक्ष आहे. आम्ही याच्यावर लक्ष ठेवून आहे. त्याच्यामुळेच आमचा सगळं जो कर्मचारी वृंद असेल, डॉक्टर असेल, नर्सेस असेल, सगळं स्टाफ अहोरात्र मेहनत करतात. त्याचं ते फलित आहे. आणि याच्यानंतरही आपल्याला जोमानेच काम करायचं आहे. काही दिवसानंतरच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चालू होईल, आपलं कार्यान्वित होईल. आणि त्याच्या आधीच आपण ह्या हॉस्पिटलमध्ये त्या लेवलला घेऊन जाण्यासाठी आताच आपण प्रयत्न करतो आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स,
फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. नगरसेवकांच्या संख्येचे निकष दाखवून भाजपाकडून ठाणे मतदारसंघ शिवसेनेने घेतला. त्यानुसार सध्या भाजप आमदारांची संख्या अधिक असल्याने ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपाचाच आहे आणि पक्षाने आदेश दिल्यास मी लढायला तयार आहे, असं स्पष्ट करत आमदार संजय केळकर यांनी थेट रिंगणात उडी घेतली आहे. महायुतीत लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. राज्यातील काही जागांवरती महायुतीने अद्याप त्यांचे उमेदवार जाहीर केले नाहीत. ठाणे लोकसभेचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. युतीत ही जागा गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे होती. मात्र शिवसेनेचे 2 गट पडल्यानंतर ठाण्याचे विद्यमान खासदार राजन विचारे यांनी मात्र शिवसेनेच्या ठाकरे गटात राहणं पसंत केलंय. त्यामुळे शिंदे गटाकडे या मतदारसंघात तगडा उमेदवार नसल्याचं बोललं जात आहे. मात्र शिंदे गटाने या जागेवरील दावा सोडलेला नाही. अशातच ठाण्याचे आमदार आणि भाजपाचे नेते संजय केळकर यांनी ठाणे लोकसभेची जागा भाजपाला मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. तसेच ते या जागेवरून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. तसेच यावेळी आमदार संजय केळकर म्हणाले की ठाण्याची जागा कोणाकडे जाणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. ही जागा भाजपाला मिळावी यासाठी आम्ही आग्रही आहोत. पक्षाने आम्हाला संधी दिली तर मी स्वतः आनंदाने ठाण्याची लोकसभा लढायला तयार आहे. यासाठी कार्यकर्ते नक्कीच मला मदत करतील. मी निवडणुकीला उभा राहिलो तर मला जिंकवण्यासाठी कार्यकर्त्यांची ताकद माझ्या पाठीशी आहे. पक्षाने मला संधी दिली तर मी आनंदाने लढायला तयार आहे, लढायला पण तयार आहे, जिंकायला सुद्धा कार्यकर्त्यांची ताकद जी आहे ती निश्चितपणे त्या ठिकाणी जनतेच्या आशीर्वादाने मिळेल आणि त्याच्यामुळे संधी मिळाली तर आनंदाने मी लढायला तयार आहे. निश्चितच 25 वर्षापूर्वीची गोष्ट शेवटी 96 साली धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी, रामभाऊ कापसे त्या ठिकाणी सिटिंग खासदार होते, त्यांनी एक गणित मांडलं त्यांच्या पद्धतीने. शेवटी जो जो पक्ष आम्हाला कसं मिळायला योग्य आहे हे मांडत असतो आणि त्यांनी नगरसेवकांच्या संख्येचं गणित त्यावेळेला मांडलं आणि त्या दृष्टीने युतीच्या या सगळ्या वाटपामध्ये शिवसेनेला सीट त्या ठिकाणी गेली आणि प्रकाश परांजपे त्या ठिकाणी उभे राहून 3 वेळा निवडून आले. त्याच पद्धतीने आता गणित जे आहे तर आता गणित जर मांडायचं झालं तर भारतीय जनता पार्टीचेही आमदारांची संख्या मोठी आहे. जवळजवळ जिल्ह्यामध्ये 12 आमदार आहेत. लोकसभा मतदारसंघामध्ये 4 विधानसभेत आणि 2 विधान परिषदेत आहेत. नगरसेवकांची संख्या आहे आणि त्याच्यामुळे लॉजिकली गणित जे आहे ते मांडलं जातं, परंतु शेवटी सगळं काही गणितावरच अवलंबून असतं असं नाही. शीर्षस्थ नेते अनेक गोष्टींचा विचार करून निर्णय करत असतात आणि त्या पद्धतीने शेवटी भारतीय जनता पार्टीला निश्चित आवडेल की भारतीय जनता पार्टीला या ठिकाणची जागा ही जर मिळाली तर निश्चितपणे कार्यकर्ता सुखावेल, त्याला समाधान वाटेल. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. कोपरीत कोळी गीतांमधून श्री अंबे मातेचा जागर, धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या चैत्र नवरात्र उत्सवाने जपली आगरी कोळ्याची परंपरा. आई तुझं देऊळं अशा देवीचा उदो उदो करणाऱ्या कोळी गीतांमधून कोपरीतील धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या चैत्र नवरात्र उत्सवाच्या 3ऱ्या दिवशी श्री अंबे मातेचा जागर करण्यात आला. सायंकाळी डॉक्टर J.B. भोर यांच्या हस्ते देवीची सागर संगीत महाआरती करण्यात आली. या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुविद्य पत्नी सौ लता शिंदे, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, परिवहन सदस्य प्रकाश कोटवानी इत्यादींसह शिवसेना पदाधिकारी व भाविक उपस्थित होते.
तर व्यासपीठावरती माजी महापौर, शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के, महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 18 एप्रिलपर्यंत सलग 9 दिवस नवकुंडात्मक सहस्त्रचंडी महायाग सुरू असून भाविकांसाठी दररोज भंडारा सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने ठाणे पूर्वेकडील संत तुकाराम महाराज मैदानामध्ये धर्मवीर श्री आनंदिगे प्रतिष्ठानच्या वतीने श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सव साजरा होत आहे. देवीचा आकर्षक नयनरम्य देखावा, देवीची विलोभनीय मूर्ती पाहण्यासाठी व देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांचा ओघ सुरू असतो. या उत्सवातील सांस्कृतिक मेजवानीचे तिसरे पुष्प पूर्वांग एंटरटेनमेंट प्रस्तुत दर्या सारंग परंपरा आगरी कोळ्यांची हा देवीचा उदो उदो करणारा कार्यक्रम भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडला. आई तुझं देऊळं फेम महाराष्ट्राचा लाडका गायक योगेश आग्रवारकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पारंपरिक तसेच भक्तिपूर्ण आगरी कोळीगीतं गाऊन श्री अंबे मातेचा जागर केला. रसिक प्रेक्षकांच्या फरमाईशीनुसार कलाकारांनी येथे गीते सादर केली. तर प्रत्येक क्षणाक्षणी रसिकांच्या टाळ्या आणि जल्लोषाने नवरात्र उत्सवातील भावरस जागृत झाला होता. जांभळी नाका चैत्र नवरात्र उत्सवात उत्तर भारतीय समाजातील उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित होत असलेल्या जांभळी नाका येथील शिवाजी मैदान चैत्र नवरात्र उत्सव 2024 भक्ती व कला महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय लोकगायक रवींद्रसिंह ज्योती व लोकगायक मुकेश त्रिपाठी, लोकगायिका रागिणी प्रजापती यांचा गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये उत्तर भारतीय समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नागरिकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सत्कारमूर्ती संतोष तिवारी, अतुल सिंह, डॉक्टर अर्जुन सिंह, डॉक्टर CP सिंह, RK शुक्ला, विनय शुक्ला, SR सिंह, दिनेश कुमार गुप्ता, राधेश्याम तिवारी जी, RP सिंह, ब्रुजेश सिंह, ओमप्रकाश सिंह, सुरजीत सिंह, महेंद्र सिंह, आचार्य संतोष पांडे, राकेश विश्वकर्मा, उमेश यादव, घनश्याम दुबे, ॲडव्होकेट BK सिंह इत्यादी मान्यवरांचा या कार्यक्रमाअंतर्गत सत्कार करण्यात आला. हैं और जहां लोगों को आवश्यकता होती है वहां आप उपस्थित हो. तालियों के साथ स्वागत. राधेश्याम तिवारी जी का स्वागत. श्री ब्रजेश सिंह जी और करणी सेना के सचिव हैं, राष्ट्रीय सचिव हैं, सुरजीत सिंह का स्वागत. आचार्य संतोष पांडे जी, उमेश यादव जी, इसके बाद उमेश यादव जी. वो अपना जीवन व्यतीत कर रहे हैं. समाज सभी श्रीमान जी इस तालियों के हकदार हैं. ये समाज. मैं पंडित अवधेश शुक्ला, नई मुंबई से. इस अवसर पे उत्तर भारतीय समाज के सभी लोग यहाँ पे मतलब प्रमुख लोग यहाँ पर उपस्थित थे
और इस ट्रस्ट के माध्यम से एक मैसेज गया है कि उत्तर भारतीय समाज के लोग कितना आगे, हर समाज के लिए आगे बढ़ चढ़ के आते हैं। मेरा यही गुजारिश है कि इस ट्रस्ट के माध्यम से जो भी उत्तर भारतीय समाज के लोग यहाँ पे आए हैं और आगे भी आएँ और ऐसा ही प्रोग्राम हर जगह हो। और आनंद दिग्गज ट्रस्ट के माध्यम से जो प्रोग्राम हर साल किया जाता है, जो कि इसमें मैंने देखा हूँ कि हर जाति समाज के लोग को जोड़ा जाता है और ये बहुत खुशी की बात है कि आज हमारे उत्तर भारतीय समाज के इतने बड़े बड़े प्रमुख यहाँ पे उपस्थित थे। ये गौरव महसूस हो रहा है। मैं वीरेंद्र गुप्ता, थाने के इस प्रांगण में तलावपाली पे जो माता जी की मूर्ति बैठी हुई है, हम लोगों ने दर्शन किया। हमारे समाज के उत्तर भारतीय लोग यहाँ पे बड़े पैमाने पे आए और आनंद लिए, माता का आशीर्वाद लिए। अब हम माता से यही विनती करते हैं कि आगे आने वाला महाराष्ट्र सुफलाम सुफलाम होवे, अपनी गंगी जमुनी तहजीब कायम रहे और ही भगवी साल, ही भगवी मसाल, ही सह्याद्रीची गाथा, ही सह्याद्रीची माथा, हेच माझा जीवन, हेच माझा मन। बिचारे जी ने हर वर्ष की भांति इस साल भी नवरात्रि उत्सव कराया है, 9 दिन का ये कार्यक्रम। और मुझे पता लगा कि हर तरह के लोगों के लिए कार्यक्रम है, गुजराती, मराठी और उत्तर भारतीय, सबका अलग अलग डेट है। तो उत्तर भारतीयों के लिए आज का डेट था। हम लोगों ने, हमारे मुकेश त्रिपाठी जी और मैं और रागिनी प्रजापति, हमारे दीपक सुहाना जी, छोटका खेसारी, सभी लोगों ने भजन गाया है और लोगों ने एंजॉय किया है। अच्छा लगा। इस तरह का आयोजन होना चाहिए। ऐसे होता है तो थोड़ा एक लोगों का आपस में मिलना जुलना हो जाता है, कुछ उनका मनोरंजन हो जाता है। आदमी घर में है, काम धाम की व्यस्तता में संगीत के कुछ कार्यक्रम होते हैं तो उसका मन फ्रेश होता है, तो उसको अच्छा लगता है। अच्छा लगा के